त्या आश्वासन समितीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना जनतेला न्याय देण्यासाठी मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्याच्या कमिटीचा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलवलं, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी मला बनवलं. तर मला असं वाटते त्या पदाचं महत्त्व काय आहे. जेव्हा मी पहिली मीटिंग घेतली तर 25 IAS ऑफिसर महाराष्ट्रामध्ये हजर होते, अनेक IPS ऑफिसर होते, अनेक मोठमोठे अधिकारी उपस्थित होते. जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारत होतो तर तत बोलत होते. अशा पद्धतीची परिस्थिती. आश्वासन समितीच्या माध्यमातून अनेक घोटाळे, अनेक लटकलेले अनेकांचे प्रश्न, अनेकांना न्याय देण्यासाठी आज वारंवार त्या ठिकाणी मिटिंगा घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की आज ज्या ठिकाणी ज्या समितीचा अध्यक्ष मी झालो, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न येणार आहे, म्हणजे एखादा मंत्री एका खात्याचा मंत्री असते, मी सगळ्या खात्याचा मंत्री आहे. म्हणजे आश्वासन समितीसमोर सगळेच खाते येतात. तुम्ही ते कृषी खातं म्हणू द्या, PWD, महसूल, UD विभाग, दुग्ध विकास, कुठल्याही महाराष्ट्राचे जेवढे खाते तयार झालेले आहे, जेवढ्या खात्याचे मंत्री आहे ते सगळ्या मंत्रीचे आश्वासन हे रवी राणांसमोर येते. आणि माझ्या आश्वासन समितीमध्ये 19 आमदार आहे, सदस्य आहे, म्हणजे 19. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.